धुळ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे। साक्री पोलीस ठाण्याच्या समोर गावकऱ्यांनी रास्ता रोको केलाय। आमदार मंजुळा गावित यांनी आरोपींना पाठीशी घातल्याचा आरोप पाहायला मिळतो। आरोपींना कडक शासन न झाल्यास मोठा मोर्चा काढणार आंदोलनकर्त्यांचा मोर्चाचा तीव्र इशारा आहे। रुपालीला पालखीवर बसताना चक्कर आली, त्याच्यामुळे ती खाली उतरून गेली आणि तिथं काही 4-5 नराधमांनी रुपालीला तिथून गायब केली आणि तिथून टोल नाक्यावर थोड्याच अंतरावर तिच्यावर अतिप्रसंग आणला। तर या साक्री तालुक्याचे आमदार मंजुळाताई गावित यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणून मारेकऱ्यांना वाचवण्यासाठी त्यांनी काल प्रयत्न केला। म्हणून आम्हाला कळलं, आम्ही गावामध्ये मेसेज दिला तर गावकऱ्यांनी सांगितलं उद्या मोर्चा काढून काही करून आपल्याला त्यांच्यावर मर्डर व अल्पवयीन असल्यामुळे पोस्को गुन्हा व जो काही प्रसंग झालेला आहे तो गुन्हा असे गुन्हे दाखल करायला आम्ही आज पोलीस प्रशासनाला भाग पाडला। 14 वर्षाची मुलगी जत्रेमध्ये आली होती। तिला अंबापूर येथील दिनेश थोरात व त्याचे सहकारी यांनी कायदेशीर पालकाच्या रखवालीतून कोणतीही सूचना न देता तिला मोटरसायकलवर दिनेश पळवून घेऊन गेला व तिला जखमी अवस्थेत राजस्थान हॉटेल समोर सोडून दिली। त्यानंतर त्या मुलीला सरकारी ॲम्ब्युलन्सने साक्री येथे दवाखान्यात आणलं। तिथे तिला तपासून घोषित करण्यात आले वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत। मयतची आई छायाबाई सरळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया साक्री पोलीस स्टेशन येथे सुरू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।